नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की तुम्ही घर बसल्या चारित्र्य प्रमाणपत्रासाठी कशा प्रकारे अर्ज करू शकता. त्याची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे काही महत्त्वाची डॉक्युमेंट्स असली पाहिजेत, ज्यामध्ये जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, बोर्डाचे सर्टिफिकेट किंवा जन्म प्रमाणपत्र या तिन्ही डॉक्युमेंटपैकी कुठलाही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला एक ओळखीचा पुरावा द्यायचा आहे, ज्यामध्ये पॅन कार्ड, वोटर आय डी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स. तुम्ही या कुठल्याही डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे, ज्यामध्ये पासपोर्ट, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा लाईट बिल. तुम्ही या चारही डॉक्युमेंटपैकी कुठलाही एक डॉक्युमेंट देऊ शकता. त्यानंतर आहे कंपल्सरी डॉक्युमेंट. तुम्ही हे चारित्र्य प्रमाणपत्र कुठल्या कामासाठी काढत आहात या अर्जामध्ये त्याबाबतचा उल्लेख करायचा आहे. या अर्जाचा जो फॉर्मॅट आहे तो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. पुढे आपण व्हिडिओमध्ये हा अर्ज ऑनलाईन कसा करायचा त्याबाबतची माहिती पाहणार आहोत. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि pcs.maonline.gov.in या वेबसाईटला सर्च करायचं आहे. या वेबसाईटची लिंक जी आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती यायचं आहे. या ऑप्शनवरती आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जो बॉक्स दिसत आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर ते मराठीमध्ये पुढे ॲटोमॅटिक येणार आहे. तुम्हाला मराठीमध्ये टाकण्याची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वतःचं नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये. त्यानंतर पुढचं जे ऑप्शन आहे, पुढचा जो बॉक्स आहे त्यामध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे. विवाहित महिला असेल तर ती तिच्या पतीचे नावे टाकू शकते. त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख ही वर्ष, महिना आणि दिवस यामध्ये सिलेक्ट करायचे आहे कॅलेंडरमधून. त्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर निवडायचं आहे, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे असेल ते. त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात तो जिल्हा तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. हाच मोबाईल नंबर पुढे लॉग इन करण्यासाठी युजर नेम असेल. त्यानंतर पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. पासवर्ड हा अल्फाबेट, सिम्बॉल आणि नंबर्समध्ये असेल. त्याचं एक्झाम्पल मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड इथे देण्यात आलेला आहे की व्हॉट इज द फर्स्ट नंबर अमॉंग द लिस्ट. त्यामध्ये 90 हा नंबर आहे, तर त्यामध्ये 90 नंबर टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर टाकला आहे त्याच मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP गेलेला आहे. त्यामुळे आपण इथे ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती जो 6 अंकी OTP आलेला आहे तो 6 अंकी इथे OTP एंटर करायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. लॉग इन करण्यासाठी परत तुम्हाला याच वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर जो पहिला बॉक्स आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो मोबाईल नंबर आपण रजिस्ट्रेशन करताना वापरला होता. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुम्ही तयार केलेला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड कॅपिटलमध्ये असेल तर कॅपिटलमध्ये टाका, स्मॉलमध्ये असेल तर स्मॉलमध्ये टाका. त्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला काही ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. 2 नंबरचं जे ऑप्शन आहे सर्व्हिसेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट या ऑप्शनची आपल्याला निवड करायची आहे. या ऑप्शनची निवड केल्यानंतर तुम्ही खालच्या बाजूला पाहू शकता इथे नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला नाव टाकायचं आहे. इथे जे नाव तुम्ही टाकताल तेच नाव तुमच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवरती प्रिंट होऊन येणार आहे. इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे, ते पुढे ॲटोमॅटिकली मराठीमध्ये ट्रान्सलेट होऊन येणार आहे. त्यानंतर आपल्याला ID प्रूफ द्यायचा आहे, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, स्टुडंट किंवा इतर जे कुठले आधार कार्ड असेल तर तेही टाकू शकता. त्यानंतर तुम्ही जर इथे पॅन कार्ड निवडला असेल तर तुम्हाला इथे तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता तुम्ही सध्या जिथे राहता तो निवासी पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथे बिल्डिंग, रस्ता टाकायचा आहे, मार्ग घराच्या जवळपास तुम्ही जिथे राहता तिथे जर काही मंदिर, मस्जिद किंवा काही असेल ठिकाण असेल, लँडमार्क असेल तर तो टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही कुठे लोकेटेड आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर आपला महाराष्ट्र, त्यानंतर तुम्हाला जिल्हा टाकायचा आहे. तुम्ही इथून महाराष्ट्र निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर तुम्ही जिथे राहता तिथला तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता रेसिडेन्सी, म्हणजे तुम्ही या पत्त्यावरती किती वर्षापासून राहता. जर तुम्ही जन्मापासून राहत असाल तर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख तुम्हाला इथून कॅलेंडरमधून निवडायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता
वर्ष, महिना आणि तारीख अशा प्रकारे निवडायचे आहे. त्यानंतर प्रिव्हियस पत्ता, सध्या तुम्ही इथे राहता, यापूर्वी कुठल्या पत्त्यावर राहत असाल तर तो पत्ता टाकायचा असेल तर येस करा, अन्यथा नो या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही पाहू शकता परमनंट ॲड्रेस. तुमचा जर वरती जो टाकलेला पत्ता आहे तो परमनंट ॲड्रेस नसेल किंवा तोच पत्ता जर परमनंट असेल तर तुम्ही सेम ॲज अबोव या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता कंपनी नेम अँड ॲड्रेस वेअर, म्हणजे हे जे प्रमाणपत्र आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, तुम्हाला कोणाकडे सबमिट करायचं आहे. जर तुम्हाला हे भाडेकरारनाम्यासाठी द्यायचं असेल तर तुम्ही त्या मालकाचं इथे नाव टाकू शकता. तुम्हाला कंपनीमध्ये द्यायचं असेल, ज्या पदाच्या व्यक्तीकडे द्यायचं असेल त्याचं इथे नाव टाकायचं आहे, त्या कंपनीचं नाव इथे टाकायचं आहे. तर हे मला जे प्रमाणपत्र आहे, जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, ते मला RTO ऑफिसमध्ये जमा करायचं आहे. त्यामुळे मी RTO ऑफिस असे टाकत आहे. RTO ऑफिसमध्ये कुठल्या एका विशिष्ट अधिकाऱ्याकडे मला हे जमा करायचं नाही, त्यामुळे मी इथे विशिष्ट अधिकाऱ्याचं नाव टाकलेलं नाही आहे. तर कंपनीचं नाव मी RTO ऑफिस असंच टाकलेलं आहे. त्यानंतर बिल्डिंगचं नाव RTO ऑफिस. हे पुढे मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येत आहे. जे RTO ऑफिस आहे कुठल्या रोडवरती आहे त्या रोडचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता लँडमार्क म्हणजे एक विशिष्ट ओळखीचं ठिकाण. जर हे RTO ऑफिस जे आहे ते एकच लँडमार्कच आहे, त्यामुळे मी RTO ऑफिस परत इथे टाकत आहे. हे लँडमार्क जिथे लोकेटेड आहे तो पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला राज्य निवडायचं आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर आपला तालुका आणि गाव निवडायचं आहे जिथे हे RTO ऑफिस लोकेटेड आहे. तुमच्या जे प्रमाणपत्र आहे, तुम्ही जे कंपनी आहे जिथे लोकेटेड आहे तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर इथे पिनकोड टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुम्ही इथे खाली पाहू शकता की तुम्ही शेवटच्या 10 वर्षापासून कुठे राहता तो पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे. शेवटच्या 10 वर्षापासून मी जो परमनंट ॲड्रेस आहे त्याच ॲड्रेसवरती राहतो, त्यामुळे मी तिथलाच पत्ता टाकत आहे. तुम्ही कधीपासून राहता इथे, मी इथे जन्मापासून राहत आहे, त्यामुळे मी माझी जन्मतारीखच इथे निवडत आहे, कारण मी जन्मापासून या पत्त्यावरती राहत आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आजची तारीख निवडायची आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जो पिनकोड आहे तो पिनकोड निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे 3 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. पहिल्या ऑप्शनमध्ये विचारलं आहे की तुम्हाला कधी याच्यापूर्वी अटक झाली आहे का, तुम्हाला कधी अरेस्ट केलं आहे का, तर यामध्ये तुम्हाला इथे नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह आहात का, तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहात का, जर असाल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर तुमच्या विरुद्ध कुठला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे का, तुमच्यावरती कुठली केस आहे का, जर असेल तर येस करा, अन्यथा नो या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली जे ऑप्शन देण्यात आलेले आहे नेम ॲड्रेस ऑफ 2 पर्सन्स, म्हणजे तुम्ही जिथे राहता तुमच्या लोकल एरियामध्ये 2 व्यक्तीचे तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. त्या व्यक्तीचा इथे पत्ता टाकायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचं इथे नाव टाकायचं आहे, त्यानंतर पत्ता आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढील पेजवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला इथून तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुमचं जे पोलीस स्टेशन आहे, तुम्ही ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येता ते पोलीस स्टेशन तुम्हाला इथून निवडायचं आहे. पोलीस स्टेशन निवडल्यानंतर तुम्हाला इथे टिक करायचं आहे, आय ॲग्री करायचं आहे. तुम्ही जी दिलेली माहिती बरोबर आणि खरी आहे हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं ठिकाण निवडायचं आहे. तुमचा तालुका किंवा जिल्ह्याचं जे पण ठिकाण असाल जिथून पण तुम्ही हा अर्ज करताय ते ठिकाण निवडायचं आहे. त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे. हाच ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पण मिळाला असेल. त्यानंतर तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढील स्टेपमध्ये आपल्याला फोटो आणि सही अपलोड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे अपलोड फोटो या बटनावरती क्लिक करायचा आहे. अपलोड फोटो या बटनावरती क्लिक केल्यानंतर हा फोटो जो आहे तुम्हाला JPG आणि PNG या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. फोटोची जी साईज असणार आहे ते 5 KB ते 20 KBच्या दरम्यान असणार आहे. फोटोची विड्थ 160 पिक्सेल तर हाईट 200 ते 212 पिक्सेलमध्ये असली पाहिजे. फोटो रिसाईज करण्यासाठी imageresizer.com या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही फोटो सिलेक्ट केल्यानंतर हा फोटो या वेबसाईटवरती अपलोड होणार आहे. त्यानंतर या वेबसाईटच्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता लॉक ॲस्पेक्ट रेशो याला अनटिक करायचं आहे. त्यानंतर विड्थ टाकायची आहे 160 पिक्सल, हाईट टाकायची आहे 200 पिक्सल आणि त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला सेव्ह ॲज इमेज यामध्ये तुम्हाला JPG करायचं आहे. तर टार्गेट फाईल साईज आपली 20 KB पर्यंत आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे, त्यामुळे मी इथं 20 KB असं टाकलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला रिसाईज इमेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. ही इमेज रिसाईज होणार आहे आणि फोटो डाउनलोड करण्यासाठी इथे ऑप्शन आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला डाउनलोड इमेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपला फोटो जो आहे
तो डाउनलोड झालेला आहे. त्यानंतर आपल्याला हा जो फोटो आहे याला रिनेम करून घ्यायचा आहे. फोटो रिनेम झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला परत याच वेबसाईटवरती यायचं आहे आणि चूज फाईल या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण रिनेम केलेला फोटो इथून आपल्याला ओपन करायचा आहे. फोटो ओपन केल्यानंतर जिथे आपण फोटो इथून चूज फाईलच्या खालतीच एक बटन देण्यात आलेलं आहे अपलोड, या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह फोटो या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता की तुमचा फोटो जो आहे तो इथे अपलोड झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला आपण फोटो अपलोड केला आहे त्याचप्रमाणे आपल्याला सहीही अपलोड करायची आहे. सही अपलोड करण्यासाठी अपलोड साईन या ऑप्शनवरती यायचं आहे. या ऑप्शनवरती आल्यानंतर सही अपलोड करण्यासाठी डायमेन्शन देण्यात आलेले आहे. त्याची साईज देण्यात आलेली आहे 256 पिक्सलमध्ये विड्थ असली पाहिजे, तर हाईट 64 पिक्सलमध्ये असली पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये साईज देण्यात आलेली आहे 5 KB ते 20 KBच्या दरम्यानच ही जी साईन आहे, जी इमेज आहे ती असली पाहिजे. आपल्याला रिसाईज करण्यासाठी आपण ज्या प्रकारे फोटो रिसाईज केला होता त्याचप्रमाणे आपल्याला सहीही रिसाईज करायची आहे. आपल्याला imageResizer.com या वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यानंतर सिलेक्ट इमेज या ऑप्शनवरती सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जी सही आहे ती या वेबसाईटवरती अपलोड करायची आहे. सही अपलोड झाल्यानंतर आपल्याला डायमेन्शन इथून सिलेक्ट करायचं आहे. सांगितल्याप्रमाणे 256 विड्थ आणि हाईट 164 पिक्सल यामध्ये सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर खालती यायचं आहे, स्क्रोल सेव्ह इमेज ॲज, त्यामध्ये आपल्याला JPG असं सिलेक्ट करायचं आहे आणि टार्गेटेड फाईल साईज यामध्ये आपल्याला 20 KB असं सिलेक्ट करायचं आहे, 20 टाकायचं आहे. त्यानंतर रिसाईज इमेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपली जी सही आहे ती प्रोसेस होत आहे डायमेन्शनमध्ये. त्यानंतर आपल्याला डाउनलोड इमेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर जो इमेजचे नाव आहे ते आपल्याला पहिल्यांदा रिनेम करून घ्यायचं आहे. रिनेम करायचं आहे, त्यामध्ये तुम्ही साईन हे नाव टाकू शकता. त्यानंतर परत याच वेबसाईटवरती यायचं आहे. परत या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला जी सही आपण रिसाईज केली होती ती सही आपल्याला सिलेक्ट करायची आहे, ओपन करायची आहे. त्यानंतर अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. अपलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता फोटो आणि सही आपली प्रॉपरली इथे अपलोड झाली आहे. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी इथे 4 ग्रुप देण्यात आलेले आहेत. पहिल्या ग्रुपमध्ये जन्मतारखेचा पुरावा द्यायचा आहे. जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोर्डाचे सर्टिफिकेट दिले तरी चालेल, हे कंपल्सरी आहे. त्यानंतर ग्रुप 2मध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर ID यापैकी कुठलाही एक पुरावा दिला तरी चालेल. तुम्ही जो पुरावा इथे अपलोड करताय त्याच ऑप्शनला इथे टिक करायचा आहे. इथे मी आधार कार्ड अपलोड करत आहे, त्यामुळे मी इथे आधार कार्ड हे सिलेक्ट करत आहे. त्यानंतर ग्रुप 3मध्ये मी रेशन कार्ड अपलोड करत आहे, त्यामुळे मी इथे टिक करत आहे, या ऑप्शनला सिलेक्ट करत आहे. त्यानंतर ग्रुप 4मध्ये आपल्याला ॲप्लिकेशन अपलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनचा जो फॉर्मॅट आहे तो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, पण तुम्ही तो डाउनलोड करून त्यामध्ये तुम्ही एडिट करून अपलोड करू शकता. त्यानंतर आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्स या बटनावरती क्लिक करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर सिरियलप्रमाणे पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर आपण सिलेक्ट केलेल्या ऑप्शनप्रमाणे आधार कार्ड, तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला रेशन कार्ड अपलोड करायचं आहे, जे मी अगोदर सिलेक्ट केलं होतं. त्यानंतर चौथ्या ऑप्शनमध्ये ॲप्लिकेशन अपलोड करायचं आहे, ॲप्लिकेशनला सिलेक्ट करायचं आहे. ही सर्व डॉक्युमेंट्स 75 ते 100 KBच्या दरम्यान असली पाहिजेत. त्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ते चारही पण डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड झालेले आहे. त्यानंतर डाव्या बाजूला येते कंटिन्यू हे ऑप्शन दिसत आहे, तुम्हाला इथे कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो प्रिव्ह्यू झालेला आहे. ॲप्लिकेशन तुम्ही कशा प्रकारे भरलेला आहे तो चेक करायचा आहे. त्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करू शकता. तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे. इथलीही माहिती बरोबर असेल तर तुम्हाला नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे शेवटचं ऑप्शन आहे तुम्हाला प्रोसीड पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. ते 2 ऑप्शन देण्यात आलेले आहे, त्यापैकी तुम्हाला पे ऑनलाईन या बटनावरती क्लिक करून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर थोडासा वेळ लागेल. इथे पेमेंट करण्यासाठी लिंक ओपन झालेली आहे, त्यापैकी तुम्हाला 3 नंबरचं जे ऑप्शन आहे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर उजव्या बाजूला जे ऑप्शन आलेलं आहे पे गव्हर्नमेंट यावरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रोसीड फॉर पेमेंट, इथे 123 रुपयेचं आपल्याला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे.
या बटनावरती क्लिक केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, QR कोड. जर तुम्ही UPIद्वारे पेमेंट करायचं असेल तर तुम्ही QR कोड या ऑप्शनवरती सिलेक्ट करा. त्यानंतर सिलेक्ट QR यामध्ये भीम UPI यावरती सिलेक्ट करायचा आहे आणि मेक पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुम्ही Google Pay, फोनपेचा वापर करून पेमेंट करू शकता. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर परत याच वेबसाईटवरती यायचं आहे. ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर जर कॉपी केल्यानंतर तुम्ही तुमचा पेमेंट स्लिप आणि ॲप्लिकेशन फॉर्म इथे डाउनलोड करू शकता. डाव्या बाजूला जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करा आणि तुम्ही कॉपी केलेला ॲप्लिकेशन नंबर इथे टाकून सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर जो तुमचा ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड होणार आहे PDFमध्ये. तुम्ही इथे पाहू शकता हे जे ॲप्लिकेशन आहे डाउनलोड झालेलं आहे. त्यानंतर जर तुम्हाला पेमेंट रिसिप्ट जर डाउनलोड करायची आहे त्यानं 2 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. प्रिंट पेमेंट रिसिप्ट या बटनावरती क्लिक करा आणि सेम अशाच प्रकारे पेस्ट करा ॲप्लिकेशन नंबर. पेमेंट रिसिप्ट पण इथे डाउनलोड होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही पेमेंट रिसिप्ट आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. जेव्हा तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट अप्रूव्ह होणार आहे त्यानंतर इथे तुम्ही स्टेटस पाहू शकता की हे कॅरेक्टर सर्टिफिकेट अप्रूव्ड अशा प्रकारे दाखवत आहे. अप्रूव्ड स्टेटस लोकल पोलीस स्टेशन असं दाखवत आहे. त्यानंतर जे फायनल अप्रूव्हल होईल त्यानंतर तुम्हाला CPC अप्रूव्ड असं दाखवत आहे. त्यानंतर इथे खाली डाउनलोड सर्टिफिकेट असं ऑप्शन येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ होता कॅरेक्टर सर्टिफिकेट बनवण्यासाठी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला A to Z माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशीच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड करत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.